पुरविली आळी पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. विको टाका, रिपीट द्या, आवाज उडतय मधात, मोकळा करा. माय तरे ऐसे सांगा कृपाळुवा पांडुरंगा. विको टाका, विको द्या. घेतले नुतरी घेतले नुतरी उचलो निया कडियेवरी. माय तरे ऐसे सांगा कृपाळुवा पांडुरंगा. तुका म्हणे गास मुखी गाली ब्रह्मरस. माय तरी ऐसे सांगा कृपाळुवा पांडुरंगा. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठत मानदकल्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संततिया, दुसरे चरणा संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. अरे दुसरे चरणा संततिया, दुसरे चरणा संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. हरी कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. श्री राधे मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास. जन्म जन्म मोहे दे जियो श्री वृंदावन को वास. सब द्वार को छोड़ के श्री राधे आए तेरो द्वार. ऋषि भानु की
हेमंत विराजे कथा करू मती अनुसार प्रेम सहित गदे धरो आइए पवन कुमार शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण हनुमंता हे तुम्हाला रामदूता आलो रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या देवाटा मत धावाव्या सुबटा शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या देवाटा पुरविले आळे जे जे केले ते काळे माय तरे ऐसे सांगा कृपाळुवा पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडासा आवाज द्या. ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर गोंडस आणि मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्मिते जगद्गुरु तुकोबराया. आणि याच तुकोबरायाच्या गाथा रूपी बागेतील अभंग रूपी पुष्प आज आपण या ठिकाणी 6व्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. निवडलेले अभंग महाराज सांगतात, बाबा रे, एखाद्या अधिकार संपन्न भक्ताच्या मनात जर एखादी आळी आली, आळी नाम इच्छा आली, तर ती आळी ती इच्छा माझा पांडुरंग परमात्मा पूर्ण करतो. आणि ती आळी ती इच्छा पूर्ण करत असताना माझा विठ्ठल माझा पांडुरंग परमात्मा कसलाही भेद करत नाही. चंद्रकांत महाराज शास्त्रामध्ये काही भेद आलेले आहेत. त्यामध्ये काळाचा भेद असेल, वेळेचा भेद असेल. शास्त्रामध्ये काही भेद सांगितलेले आहेत दादा. त्यामध्ये काळाचा भेद असेल, वेळेचा भेद असेल, ठिकाणाचा भेद असेल, यातीचा भेद असेल, कुळाचा भेद असेल, पण असा कुठलाच भेद न करता माझा पांडुरंग परमात्मा भक्ताच्या मनात आलेली इच्छा आळी पूर्ण करतो. पुरविली आळी जे जे केली ते काळी. आणि अशी इच्छा पूर्ण करणारा देव, अशी इच्छा पूर्ण करणारी आई, त्याच्यासारखी माई जगात दुसरी नाही. माय तरी ऐसी सांगा कृपाळवा पांडुरंगा. जोपर्यंत तुकोबराय म्हणत होते ना दादांनो की देव आळी पूर्ण करतो, देव इच्छा पूर्ण करतो, तोपर्यंत महाराजांकडे आलेला तो साधू, तो यती, तो याचक शांतपणे ऐकून घेत होता. पण ज्यावेळेस तुकोबराया दुसरं चरण गातात की माय तरी ऐसी सांगा, त्याच्यासारखी माय दाखवा जी भक्ताची इच्छा पूर्ण करते, त्यावेळेस मात्र महाराजांकडे तो साधू, तो यती, तो याचक महाराजांना थांबवतो. थांबा महाराज, थांबा महाराज, मान्य आहे महाराज, मगासपासून तुम्ही म्हणताय की पुरविली आळी जे जे केली ते काळी. तुमचा देव भक्ताच्या मनातली आळी इच्छा पूर्ण करतोय, हे आम्हाला मान्य आहे महाराज. कदाचित तुमचा देव इच्छा पूर्ण करतही असेल, आमचा आक्षेप नाही. पण तुम्ही दुसऱ्या चरणात म्हणताय की माय तरी आईशी सांगा, त्याच्यासारखी माय जगात नाही, हे आम्हाला मान्य नाही. काय नाही केलं आमच्या आईनं आमच्यासाठी? जन्म देणाऱ्या आईनं काय नाही केलं आमच्या? सांगा ना. 9 महिने 9 दिवस, अरे उदरावरती 2.5 किलोचा दगड बांधावा इतका आमचा भार 9 महिने 9 दिवस आमच्या आईनं सोसला. अरे दिवस भरल्यानंतर आम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर आमचं नको ते काम आमच्या आईनं केलं. अरे तुमचा देव तर इच्छा आल्यानंतर पूर्ण करेल मनात, आमच्या आईनं आमच्या मनातनं इच्छा येता. अरे आम्ही न सांगता आमच्या आईनं आमचे काम केले, आमची इच्छा पूर्ण केली. मग असं का तुकोबराया, तुम्ही तुमच्या देवाला श्रेष्ठ समजताय आणि आमच्या आईला गौणत्व प्राप्त करून देताय? त्यावेळेस तुकोबराया स्मित हास्य करतात आणि त्याची समजूत काढतात. भास्कर महाराज, एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून द्यायची असेल तर हसून सांगितलेली लगेच कळती.
हसून सांगितलेली, बरोबर आहे का? तुकोबराय स्मित हास्य करतात आणि सांगतात, बाबा रे अगदी बरोबर आहे तुझं. तुझ्या आईनं देखील तुझ्या इच्छा पूर्ण केल्या, पण त्या ठिकाणी तुझ्या आईनं काळाचा भेद केला. काळाचा मी भेद सांगून गेलो अगोदर, काळाचा भेद केला. त्याच्यासाठी दृष्टांत 3ऱ्या चरणामध्ये दिला, घेतले नुतरी आणि उचलो निया कडेवरी. आमच्या देवानं जर कडेवर घेतलं ना परत खाली टेकवत नाही, पण तुझ्या आईनं जर तुला कडेवर घेतलं ना, जर आता आपल्या या पारवा गावातील एखाद्या माझ्या माता माऊलीनं लेकराला कडेवरती घेतलं, तान्या लेकराला, महाराज किती दिवस ठेवते कडेवर? दिवस नाही, वेळ, बरोबर आहे का? किती दिवस नाही, काही क्षणापुरतं कडेवरती घेते. अरे एकदा का त्याला त्याच्या पावलावरती चालायला आलं की त्याला खाली आपटते, आता तुझं तू बघ म्हणते. पण माझ्या देवानं जर एकदा कडेवर घेतलं ना, अरे चंद्र सूर्य असेपर्यंत परत खाली टेकवत नाही. इतका दयाळू, इतका दयाघन, इतका कृपावान माझा पांडुरंग परमात्मा आहे. माझ्या ज्ञानोबा तुकोबा, बहिणाबाई, मुक्ताबाई, जनाबाई, निवृत्तीनाथ दादा, अरे अनेक अष्टादश संतांना माझ्या पांडुरंग परमात्म्यानं कडेवरती घेतले, आजपर्यंत खाली टेकवलं नाही. दादानो, इतका दयाळू माझा देव आहे. आणि सरते शेवटी तुकोबराय म्हणतात, माझा देव भक्तांना जेवू घालतो, नवे नवे मुखामध्ये घास घालतो. आणि मुखात घास घालत असताना पुरणपोळीचा, बेसनपोळीचा, वरणपोळीचा, चटणी भाकरीचा, भाजी भाकरीचा असा घास घालत नाही महाराज, ब्रह्मरसाचा घास मुखामध्ये घालतो. अरे एकदा का भक्ताच्या मुखामध्ये ब्रह्मरसाचा घास दिला रे दिला की परत त्याला या भौतिक जगातल्या भौतिक कुठल्याच गोष्टीची आसक्ती, कुठल्याच पदार्थाची भूक मनामध्ये शिल्लक राहत नाही. इतकं ओतपोत ब्रह्मरसाने भरलेलं जेवण माझा पांडुरंग परमात्मा भक्ताला देतो. हा झाला आपल्या अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ. आता भास्कर महाराज, पाऊस आला तर माझं पकलं तुमचं पकलं, बरोबर आहे का? आता पाऊस आला तरी हरकत नाही महाराज लोकांना आता चिंताच आहे, गावात येऊस तर पाऊस येते काय, कुठं अर्ध्यात फोन येते की महाराज हॅलो ते कार्यक्रम कॅन्सल झाला, तुमचं वापस जा. भेवच झाले महाराज. इथं आलं ना अभंगाचा अर्थ झाला की आपलं पकलं, अभंगाचा अर्थ केला मायबापू. असाच आहे असं नाही. आता पुढे जशी बुद्धी देतील सद्गुरू राया, जशी नारदाची गादी मला प्रेरणा देईल, बळ देईल, तसं बोलण्याचा प्रयत्न करील दादा. आणि तुमचे चेहरे जसे मला प्रोत्साहन देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करील. आता सर्वांनी एकदा सुंदर भजन करा, विठाला विठाला. अभंगावरती बोलण्यापुढे थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे आली. या कीर्तनरूपी सेवेकरता समस्त गावकरी मंडळीच्या वतीने ज्यांनी मला फोन केला असे आमचे विजय भैया बरोबर आहे ना, विजय दादांनी फोन केला, म्हणले महाराज अशी तारीख खाली आहे, तुमचं येणं होईल का कीर्तनाला? मी म्हणलं न येऊन ऊस तोडायला जाऊ का? येतोच ना महाराज म्हणलं, रिकामा असल्यावर काय येतो महाराज म्हणलं. त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि योग या ठिकाणी येण्याचा. या ठिकाणी आल्यानंतर सुंदरी पवित्र अशी भूमी, या ठिकाणी आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं. कोण म्हणतंय दादा संप्रदाय पैशावरती चालतोय? पांडू महाराज जिम्मेदारीनं बोलतोय. अरे जिकडे तिकडे चर्चा आहे संप्रदायात पैसा वाढला, पैशावरती संप्रदाय वाढला. संप्रदाय पैशावर चालत नाही दादा. त्याचं ज्वलंत उदाहरण तुमचं गाव आहे. एवढूशा गावात इतके गुणवान जमा होतात, इतके गुणवान. अरे एक एक दोन दोन याच्यातला हे इतके अनमोल आहेत, याच्यातले 2 सांभाळणं होत नाहीत कित्येक गावाला. चांगल्या गावाला 2 गुणवान सांभाळणं होत नाहीत दादा. तुमच्या गावात इतकी रेल चले भजण्याची. आणि कोण म्हणतं पैशावर चालते? पैशावर चालले असते ते लोक इथं आलेच नसते दादा. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले. प्रेमाच्या खातर इथं आलेत महाराज. परमार्थातलं प्रेम, आपल्या माणसाची आपुलकी. इथं आल्यानंतर इतकं गोड वातावरण वाटलं दादा. मला भास्कर महाराज येते वेळेस म्हणत होते, महाराज 30 का 40च घर आहेत त्या गावात. बरोबर आहे, 30-40 घरं असू द्या दादा, पण 1,500 घरं असल्या इतका समाज आला इथं. 1,500 घरांच्या गावामध्ये जितका समाज नसतो ना तितका समाज या ठिकाणी आलाय. आनंदाची बाब आहे दादा. आणि हे सांगून जातं गाव किती पारमार्थिक आहे. हे सांगून जातं गाव किती पारमार्थिक आहे. माती किती पवित्र आहे, माती किती उत्पन्न देणारी आहे, माती किती सुपीक आहे. आपण सगळे शेतकरी आहोत. माती किती सुपीक आहे हे जर पाहायचं असेल ना दादांनो, तर त्या मातीला विद्यापीठात नेऊन माती परीक्षण करायची गरज नसते. हाडाच्या शेतकऱ्याला चांदू महाराज
विद्यापीठात नेऊन माती परीक्षण करायची गरज नसते. माझ्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी एक ओवी खर्च केली त्या मातीवरती. त्या मातीत किती आर्द्रता आहे, त्या मातीत किती पाणी आहे, किती ओलावा आहे हे सांगणारी एक ओवी आहे दादा. मी सांगतोय दादा, ऐकून जा. माझे माऊली म्हणतात, ऐका दादानो. हो जे का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. अरे जमीन किती सुपीक आहे, माती किती सुपीक आहे हे पाहण्याकरता माती तपासायची गरज नाही. त्या मातीतून निघणारा कोंब सांगतो, त्या मातीतून निघणारा अंकुर सांगतो जमीन किती सुपीक आहे. तसं गाव किती पारमार्थिक आहे ना हे त्या गावातला तरुण सांगतो, त्या गावातले सद्ग्रस्त सांगतात, त्या गावातला परमार्थ सांगतो. गाव किती सत्पंथी आहे. आणि या आपल्या बाळशेदार कार्यक्रमावरून ठरतं आपलं गाव किती पारमार्थिक आहे. एवढंसं गाव पण इतका टुमकदार, इतका बाळशेदार कार्यक्रम करतं दादा. तुमच्या चरणावरती कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला विठाला. आणि अशा या सुंदर प्रसंगी जमलेली सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, ज्यांना मी नेहमी म्हणतो महाराज वारकरी संप्रदायात पोट तिडकीपासून भजन करणारा जर कुणी गायक असेल तर आमचे भास्कर बुवा सोन्नेकर. पोट तिडकीपासून गातात महाराज. समाजाला आवडल न आवडल आपल्या अंतकरणाला प्रसन्न करण्यासाठी गातात आमचे भास्कर महाराज. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे दादाही कोरटेकर दादा, कोटी कोटी धन्यवाद दादा. आपली भेट झाली याच्या अगोदर, पण आता कसं व्हायलंय, वयामानानं व्हायलंय, जरा विसर पडायलाय. व्हायलंय महाराज वयामानानं विसर पडायलाय. चांदू महाराज वयामानानं दिसणं, बऱ्याच गोष्टी. चिल्लर तर दिसत ना भास्कर महाराज, मला नोटाच दिसायल्यात, चिल्लर दिसत ना. विनोदाचा भाग सोडा महाराज. आमचे कोरकेटर दादा कोटी कोटी धन्यवाद. आमचे पांडुरंग महाराज, महाराज इतका विनोदी स्वभाव आहे. मरणारा माणूस त्यांच्याजवळ 2 मिनिटं आणून ठेवा, 2 दिवस जगतो हसून हसून. इतका विनोदी स्वभाव आमच्या पांडुरंग दादाचा. आमचे बाबाही खूप वेळा भेट झाली. समस्त टाळकरी गुणीजन बंडी मंडळी. या बाजूला आमचे कामाजी महाराज रेवलकर तार सप्तकात अखंड गातात. महाराज तार सप्तकात गाणं इतकं सोपं नसतं चांदू महाराज, सांगून जाईल मी. दादा 10 किलोमीटर चालायला जितकी पॉवर लागते, जितकी एनर्जी लागते, जितकी ताकद लागते ना, तितकी ताकद विज्ञान सांगतं तार सप्तकात 2 तास गायला लागते. आणि अखंड तार सप्तकात गाणारे आमचे कामाजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे तुकाराम भाऊ, जसं नाव तसे महाराज त्यांचं वर्तनही आहे. गोड गोड स्वभाव. महाराज तुमचं गायन किती पवित्र आहे, किती गोड आहे हे सगळे ऐकतात, मी त्याच्या बोलत नाही. पण तुमचा स्वभाव तुमचा सगळ्यात मोठा अलंकार आहे, त्याला जपून ठेवा बाबा. खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. आणि आमचे माऊली स्मित हासी माऊली महाराज, एकदा भेटले मनात घर करून गेले आमची माऊली. खूप खूप कोटी कोटी धन्यवाद माऊली. तुम्हाला एक गोड गोड स्वभाव. सर्व टाळकरी मंडळी, आमचे बाबाही आलेत या ठिकाणी, पुईनीकर बाबा कोटी कोटी धन्यवाद. असे गोड गोड 2-2 चोपदार असतात महाराज. कुठं कुठं एक नसतं, इथं 3-3 आहेत. त्याला माहित आहे हे महाराज माहिती सांगत नाही. तिथं महाराज पैशाची रेलचेल होती, पण मोजून 2च भजने होते. टाळकरी म्हणायला 2-4 होते, ते पण मी एकड म्हणालो, ते एकड वाजवायलेत. मी मनातली मनात म्हणलं तुझं तू पैशापुरतं काम कर निघून जाय. काय करावं महाराज, जोडत नव्हता. पण इतका गोड या ठिकाणी संगम घडून आलाय. कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी सुंदर पखावजवादी साथ आमच्या चांदू महाराजाची. तुमच्याकडे बघून मला 2 ओळी आठवतात चांदू महाराज. तुमचं वादन मगापासून पाहिलं मी, अंग असं थरथर करायले. 2 ओळी आठवतात, मी नेहमी सांगतो, आजही सांगून जाईल दादा. ऐका दादानू, ऐका पारवेकर. अरे चांगल्या चांगल्यांच्या निघत नाही ओठातून. लक्ष देऊन ऐका, माझं कीर्तन कळेल. चांगल्या चांगल्यांच्या निघत नाही ओठातून, ते आमच्या चांदू महाराजाच्या सहज निघतं बोटातून. सहज निघतं बोटातून दादा. त्यासाठी गुरुकृपा असावी लागते. आई वडिलांची पुण्याई फळाला यावी लागते. त्यांची पुण्याई फळाला आली. कोटी कोटी धन्यवाद दादा तुम्हालाही. त्याचबरोबर सुंदर असे आमचे या ठिकाणी बोखारे दादाही शूटिंग करण्याकरता आलेत. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमच्या चॅनलचं नाव काय? गजर संताचा. महाराज त्यांच्या चॅनलला ते आता माझं कीर्तन आवडेल न आवडेल, पण ते रोज शूटिंग करायलेत, बरोबर आहे. त्याच्यावर जा, पहा, लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा, घंटीला दाबायला विसरू नका. आपल्या परिसराचे मायबाप मोठं करायला काय हरकत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात जा, त्यांचे लोक ते मोठं करतात.
मग आपल्या परिसरातल्याला मोठं करायला काय हरकत आहे? खर्च येत नाही त्याला काही सबस्क्राईब करायला, काहीच नाही महाराज. तुम्ही फुकट बॅलन्स कुठे बी घालवता. मग कधीतरी त्या युट्यूबवर गेल्यानंतर आपल्या गजर संताचं जायचं टचकन त्याला सबस्क्राईब करायचं, मोठा होईल ना माणूस आपला. म्हणून नक्की मोठं करा दादा आपल्या माणसाला. या ठिकाणी मी सकाळपासून मला ज्यांनी 2-3 फोन केले, आमचे सदाशिव महाराज, अखंड महाराज, त्यांचे फोन आले मला 2-3 महाराज. वारकरी संप्रदायाची एक निष्ठा, वारकरी संप्रदायाचे एक पाईक असणारे आमचे सदाशिवजी महाराज अडकीने, तुमच्या स्वभावाबद्दल बाबा आपली भेट जरी पहिली असली, भास्कर महाराजांनी मला येते वेळेस सांगितलं, गोड गोड स्वभावाचे धनी आहेत म्हणले. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेले सर्व माझ्यासोबत आले आमचे माणिकराव असतील, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या माता माऊल्या असतील तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. मायबाप पुरुष असतील तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आलेल्या प्रत्येकाला धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावरती येतो. विडाल निवडलेल्या अभंगात महाराज सांगतात बाबांनो की देव भक्ताच्या मनातली आळी पूर्ण करतो. ही गोष्ट जर प्रकाश महाराज साखरे बाबुळगावकर सांगत असतील तर कोणी मान्य केली नसती भास्कर महाराज. पण सांगतोय कोण याच्यावरती खूप मोठं अवलंबून असतं. एखादी गोष्ट साध्या माणसानं सांगावी, तीच गोष्ट मोठ्या माणसाने सांगावी. साध्या माणसाचं कोणी ऐकत नाही, पण मोठ्या माणसानं जर सांगितलं ऐकतं. तसं मी सांगत असेल तर तुम्ही ऐकणार नाही, पण ऐका दादांनो. पूर्वेली आळी जे जे केली ते ते काळी, हे म्हणतंय कोण? जगद्गुरु तुकोबराया, एक अधिकार संपन्न साधू म्हणते. काय होता माझ्या तुकोबरायांचा अधिकार दादा? सांगून जाईल, ऐका दादांनो. अरे ज्या तुकोबरायांनी भक्ताची इच्छा देव पूर्ण करतो असं म्हणावं, त्या तुकोबरायांचा अधिकार सांगून जातो तुम्हाला 2 मिनिटामध्ये. आता या ठिकाणी या क्षणाला चंद्रकांत महाराज असेल, वादक असतील, गायक असतील, मृदंगाचार्य असतील, श्रोते मंडळी असतील, शिष्टीमाले असतील, सगळे असतील, प्रत्येकाला एका गोष्टीची भीती आहे आणि ती भीती म्हणजे काळाची, मरणाची. प्रत्येकाला भीती आहे, प्रत्येकाला काळाची भीती आहे. इथं आहे का कोणी आता ज्याला मरणाची भीती नाही? प्रत्येकाला काळाची भीती आहे. पण माझे जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार पहा दादानो किती होता. माझे तुकोबराया छातीवर हात ठेवून म्हणतात, दादानो तुम्हाला जो रोज काळ खातोय ना, आम्ही माता दिला पाय, माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, तुम्हाला जो रोज काळ खातोय ना, त्या काळाच्याही माथ्यावरती आम्ही पाय द्यावा इतका अधिकार माझ्या तुकोबरायांचा होता दादा. हे झालं भक्तीचं टोक. व्याकरण शास्त्रामध्ये सदाशिव महाराज एक अतिशोक्ती अलंकार प्रकरण आलेलं आहे. अतिशोक्ती अलंकार, अतिशोक्ती अलंकारामध्ये चांदू महाराज माणूस थोडा जास्तीचा बोलतो, त्याच्यात परवानगी असते बोलण्याची. उदाहरण देऊन सांगतो, ऐका दादा. व्याकरण शास्त्रामध्ये एक अतिशोक्ती अलंकार आलेला आहे. व्याकरणाचा कोणी अभ्यास केला असेल तर त्यामध्ये अतिशोक्ती अलंकार आहे. त्यामध्ये उदाहरण देतो दादा, कसं जास्तीचं बोलतो माणूस. ऐका दादा, आपण सगळे शेतकरी आहोत. जर आपल्याला सोयाबीन एकरी 8 पोते उतार आला आणि पाहुण्यांनी फोन केला, राम 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 राम, किती झालं सोयाबीन? आपण सहज सांगतो झालं 8-10 पोते. किती म्हणतो? 8-10 पोते. 10 झालं का? नाही झालं. किती झालं? 8 झालं. मग खोटं बोलले का या ठिकाणी? खोटंही बोलले नाही, कारण 8 घातलं त्यामध्ये, आणि खरंही बोलले नाही कारण 10 म्हटले.
हा अतिसोक्ती अलंकार झाला. 10 म्हटले हा अतिसोक्ती अलंकार. कदाचित याच प्रकारानं तुकोबाराया देखील अतिसोक्ती अलंकारानं म्हटले असतील, आम्ही काळाच्या माथ्यावरती पाय दिला. त्यांच्या भक्तीचं टोक असेलही कदाचित तितकं, पण त्यांच्या ज्ञानाचं काय? कारण संप्रदायामध्ये भक्ती जितकी महत्वाची आहे तितकंच ज्ञान देखील महत्वाचं आहे. भक्ती असेल कदाचित तुकोबराची अति उच्च श्रेष्ठ, पण ज्ञान काय होतं तर ऐका दादा माझ्या तुकोबरायांचं ज्ञान काय होतं. ज्या तुकोबरायांनी छातीवरती हात टोकून स्वाभिमानाने म्हणावं, अरे वेदाचा तो अर्थ वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. 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 येरानी वाहावा, येरानी वाहावा, हे परमाता, परमाता. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. हिराने वाहावा भार माता. ज्या तुकोबरायांनी दादा त्या काळामध्ये ज्या काळात जाती व्यवस्था होती, खूप बंधनं होते, वेदाला कोणालाही हात घालता येत नव्हता, त्या काळात माझ्या तुकोबरायांनी दादा म्हणावं, उजागर म्हणावं, हात वर करून म्हणावं, वेदाचा तो अर्थ आम्हासीची ठावा आणि येराने व्हावा भारमाता. इतके अधिकार संपन्न तुकोबराया म्हणतायत की देव भक्ताची इच्छा पूर्ण करतो. याचा अर्थ देव नक्कीच भक्ताची इच्छा पूर्ण करत असेल. कोण्या भक्ताची इच्छा पूर्ण केली? एक उदाहरण देतो. आणि वारी जवळ आली की हाडाचा वारकरी असावा भास्कर महाराज. हाडाचा वारकरी असला की त्याला दुसरं काहीच आठवत नाही. वारी आली की फक्त वारी दिसते. कधी मी पंढरीला जाणार, कधी वारकऱ्याच्या मेळ्यात जाणार, अरे ते विठ्ठल नामाचा गजर माझ्या कधी कानावरती पडेल दादा, कधी मी त्या वारीमध्ये चालायला लागेल, कधी पंढरपूर येईल, कधी तो सावळा विठ्ठल पाहेल, कधी त्याचं रूप डोळे भरून मनात बघेल आणि कधी त्याच्या पायाला मिठी मारेल. एवढंच त्याला आठवत असतं, दुसरं काहीच त्याला आठवत नाही. पण हाडाचा वारकरी लागतो महाराज. तुमच्या आमच्यासारखा नाही महाराज. जाताना रिकामी पिशवी न्यायची, येताना 35 नमुन्याचे बिस्किटचे पुढे घेऊन यायचे आणि आल्यावर 7 किलोचा ना तो 14 किलोचा करायचा, ते पुढे खाऊ घालून. असा वारकरी नाही, हाडाचा वारकरी असावा. त्यासाठी हाडाचा वारकरी असला की माझे महाराज म्हणतात, ऐका दादा, त्याला दुसरं वारी आली की काहीच आठवत नाही, काही आवडत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला. हे लागला टकळा पंढरीचा, पंढरीचा लागला टकळा पंढरीचा. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा नावडे मनाला. लागला टकळा पंढरीचा. लागला टकळा पंढरीचा. संपदा
लागला टकळा पंढरीचा. दुसरं काहीच आवडत नाही महाराज त्याला, फक्त पंढरीचा टकळा लागलेला असतो. आणि याच प्रकारे जगद्गुरु तुकोबरायांच्या पिताजींना म्हणजे बोलोबा महाराजांनाही पंढरीची वारी जवळ आल्यामुळे एकच ध्यास लागला होता. रोज उठायचे आणि कनका आई साहेबाला म्हणायचे. कनका आई साहेब म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या आई. त्यांना रोज उठायचे आणि म्हणायचे, कनका अगं ऐकलं का कनका, अगं वारी जवळ आली, मी वारीला जाणार कनका. 8 दिवसा वारी आली कनका, चाकणच्या पाटलांचा निरोप आला कनका, 8 दिवसात आम्ही वारीला निघणार कनका. रोज उठायचे आणि आनंदात कनका आई साहेबाला सांगायचे. महाराज रोज ऐकून ऐकून कनका आई साहेबाच्या मनात आलं. एक दिवशी देवाची पूजा करत होत्या, शालिग्राम मूर्ती घरामध्ये होती. त्या शालिग्राम मूर्तीची पूजा करत असताना कनकाई साहेबाच्या मनामध्ये आलं, विठ्ठला पांडुरंगा मायबापा, अरे दर वारीला माझे पतिदेव जातात, एखाद्या वारीला मला घेऊन चल ना, मला कधी तुझं दर्शन घडेल. सहज मनात आलं महाराज, इतकीच इच्छा आली मनात की मला दर्शन कधी घडेल तुझं. इतक्या म्हटल्या आणि तितक्यात आवाज आला, कनका कनका. बोलोबा महाराज आवाज देत होते हे लक्षात आलं. पूजा सोडली महाराज आणि पतिदेव काय म्हणतात ते पाहायला गेल्या. पाणी वगैरे दिले आणि जे देवापाशी म्हटल्या होत्या तीच गोष्ट पतिदेवापाशी म्हणून दाखवली. मालक धनी काल कुणास ठाऊक माझ्या मनात एक इच्छा आली, आळी आली. सहज मला वाटलं तुम्ही जसं रोज दरवर्षी वारीला जाताय ना, दर वारीला जाताय, तसं या वारीला मला देखील तुम्ही घेऊन चालावं असं माझ्या मनात आलं. जर तुमची इच्छा असेल, तुमची आज्ञा असेल तर मी देखील तुमच्या सोबत वारीला यावं म्हणते. त्यावेळेस बोलोबा महाराज म्हणतात, ऐक कनका, मागच्या वारीला चाकणच्या पाटलांनी असा मानस ठेवला होता की पुढच्या वारीला त्यांच्या सुविद्य पत्नी सोबत घेऊन येणार. जर त्यांनी त्यांच्या पत्नीला सोबत घेतलं तर मी तुला सोबत घेईल. महाराज इतका आनंद झाला, आणखी होकार दिला नव्हता बरं, नुसतं सोबत घेईल म्हटले होते. इतका आनंद झाला कनकाई साहेबाला. रोज उठायच्या, देवपूजा करायच्या आणि दर्शन मला देवाचं होणार या आनंदानच महाराज कामाला लागायच्या. दुसरं काहीच आठवत नव्हतं त्यांना. करता 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 वारीचा दिवस जवळ आला. वारीचा दिवस आला आणि बोलोबा महाराज सकाळी उठले, प्रातःविधी सर्व आटोपले, पूजा अर्चना जेवढे असतात तेवढे आटोपले आणि ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दर्शनाला निघाले. पण जात असताना भास्कर महाराज जात असताना त्यांनी इतकंच सांगितलं, कनका कनका मी देवदर्शनाला जातोय कनका, पण दुपारी 12 वाजता आपल्याला वारीला निघायचं. दुपारी 12 वाजता चाकणचे पाटील येतील, त्यांच्या सोबत आपल्याला वारीला निघायचं. तू आपल्या दोघांच्या पडश्या भरून ठेव, दोघांच्या पडश्या भरून ठेव. इतका आनंद झाला कनकाई साहेबाला, इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये पिशवी भरायला विठ्ठल विठ्ठल कनकाई साहेबांनी त्या आनंदाच्या भरामध्ये पडश्या भरायला सुरुवात केली. इतक्या घाई घाई पडश्या भरू लागल्या महाराज. महाराज आता देवदर्शनाला जायचं होतं, वारीला जायचं होतं, किती आनंदानं पडशी भरत असतील. अहो विचार करा माय बाप हो, आमच्या माता माऊल्या माहेराला जायचं असलं तर किती घाई करतात पांडुरंग महाराज, किती घाई करतात माऊल्यानं. तुमचं तुम्हीच आठवा, मी सांगत नाही का, मी सांगू किती घाई करतात, सांगू का मी. महाराज भास्कर महाराज फक्त त्यांना न्यायला मुराडी यावं. महाराज न धुतलेलं धुणं घडी घालून धुतलेल्यात ठेवत्यान, न घासलेले भांडे घासलेल्यात फेकीत्यान. इतकी घाई, ही काहीच घाई नाही पांडुरंग महाराज. माझ्या गावात एका माऊलीने इतकी घाई केली. आता माझ्या गावात कोणी ओळखीचं तर नाही ना इथं, नाही तर महाराज इकडं काडी तिकडं लागायची. मायबापो इतकी घाई केली माझ्या गावात एका माऊलीनं. चंद्रकांत महाराज तिचा भाऊ न्यायला आला, दारात गाडी उभी केली आणि सांगितलं, तायडे मला खूप काम होतं, तरी पण दादा म्हटले तायडीला घेऊन ये म्हणून मी तुला न्यायला आलोय, लवकर आटोप बरं, तुला लगेच घेऊन निघणार. महाराज ती इतक्या घाईघाईनं काम आटोपू लागली. त्या माऊलीनं कोर्टेकर दादा भावाला चहा पण केला नाही, घाई काम आटोपत होती. बॅग भरली, दाराला कुलूप लावलं आणि चावी माझ्या घरी घेऊन आली. म्हणली महाराज आहेत का घरी? म्हणलं हो ताई घरीच आहे. किती वाजेपर्यंत आहेत? म्हणलं 5 वाजेपर्यंत. 6 वाजता निघायचंय मला, पारव्याला कीर्तन आहे, 5 वाजेपर्यंत घरीच आहे. मग म्हणली ही चाबी घ्या, पप्प्याचा बाप येईल 4 वाजता, 4 वाजता द्या त्यांना. म्हणलं ठीक आहे 5 वाजेपर्यंत घरी, 4ला आल्यावर काय हरकत आहे द्यायला. मी चाबी घेतली दादा, खुंटीला अडकून ठेवली, निवांत बसलो. पण तितक्यामध्ये ती माऊली गाडी परशी गेली, बॅग अडकली, गाडीवरती बसली आणि गाडी निघाली.
गाडी बस स्टॉप पशी गेली, मला मला न दिसती गाडी झाली. पण परत 5 मिनिटानं गाडीचा आवाज आला, मी दारी आलो तर तीच गाडी परतून आली होती. ती बस स्टॉप पासून माऊली परतून आली होती. आली घाई घाईनं गडबडीत त्या गाडीवरून उतरली, इकडे तिकडे शोधाशोध करत होती. इकडं तिकडं बराच वेळ शोधाशोध करत होती. आपण कशाला विचारावं, पण बराच वेळ झाल्यानंतर मी जवळ गेलो. मी म्हणलं, का हो ताई, तुम्ही किती आनंदात माहेराला निघाला होतात आणि गडबडीनं पाठीमागं आला, डोळ्यात पाणी आलं तुमच्या, काय विसरलं तुमचं, काय हरवलं का? ती म्हणली, महाराज आनंदानं माहेराला निघाले होते, पण घाई घाईमध्ये पप्प्याला घ्यायचंच विसरले. पप्प्याला घ्यायचंच विसरले. महाराज ती रडू लागली. आता आपण रोज आईवर बोलतोय, लेकरावर बोलतोय, मलाही तिचं रडणं पाहून हळवं मन झालं. मीही अख्खा गाव पप्प्याला धुंडलं. अख्ख्या गावात पप्प्या कुठं नव्हता. शेजारच्या आखाडे धुंडले, शेजारच्या शेतीत गेलो, मळे टाळे सगळं धुंडून झालं, पण पप्प्या सापडना. चंद्रकांत महाराज पप्प्या कसा सापडन? हिनं घाई घाई मध्ये पप्प्या घरातच ठेवला, कुलूप लावून चाबी माझ्याकडे आणून दिली. इतक्या घाई करतात महाराज कुठं? नश्वर माहेराला जायचं असताना. मग विचार करा दादांनो, माझ्या कनकाय साहेब निजाच्या माहेरला जात होत्या, मूळच्या गावाला जात होत्या. संतांनी वर्णन केलं दादा, बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. जाते ग माहेरा. हो बाई बाई जाते ग माहेराला. वारकरी चाल महाराज, गोड चाल. नुसती चाल जरी ऐकलं ना, चाल जरी ऐकली माऊली, तरी माहेरचं सुख आठवतं. इतकी गोड चाल वारकरी चाल. आणि आताच्या चाली माय बाप ऐकावं ना ऐकतच राहाव्या. जाऊ द्या, तो विषय नाही आपला. बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या गावाला किंवा घराला. महाराज कनकाय साहेब इतक्या घाई घाई काम आटोपत होत्या, इतक्या घाई घाई काम आटोपत होत्या, पण